तर today we'll start with one of the lengthiest chapters and one of the very important chapters of our syllabus, ज्याच्यावरती दरवर्षी you can expect 2 to 3 questions for sure. ठीक है, and that topic is ठीक आहे. ऑप्टिक्स मध्ये काय शिकणार आहे आपण? हा, मिरर्स, लेन्सेस. ऑप्टिक्स फक्त एवढंच नाहीये, तर उसके आगे भी बहुत सारी चीजें हैं. तो मैं हूं ना. तर लाईटच्या अगोदर आपण काय शिकलो होतो? जेव्हा व्हेन वी स्टडीड साऊंड अँड वेव्ह मोशन, त्याच्यामध्ये आपण लाईट ही कोणत्या प्रकारची वेव्ह आहे म्हणून बघितलं होतं. लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह बट नॉट अ मेकॅनिकल वेव्ह. हे लिहिलंय हे स्टेटमेंट. तर लाईट ही ट्रान्सवर्स वेव्ह आहे, सगळं आहे. बट light is, if it is not a mechanical wave, then what type of wave it is? मेकॅनिकल सोबत आणखी दुसरी प्रकार कोणता होता लाईटचा? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. सो लाईट इज अ इलेक्ट्रो it is a electromagnetic wave, right? So before starting with optics directly, first we'll study about electromagnetic waves. पहिले हेडिंग टाका, electromagnetic waves. काय होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? आपण त्याच्यामध्ये काय बघितलं होतं लास्ट टाइम जेव्हा बघितलं होतं आपण? तेव्हा मेकॅनिकल वेव्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स यांच्यामध्ये आपण डिफरन्शिएट कसं करणार? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. काय मीडियम, एक्झॅक्टली. मेकॅनिकल वेव्ह साठी काय इम्पॉर्टंट होतं? दे नीडेड मीडियम. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ मीडियम. त्याच्यामध्ये लिहा द वेव्स विच डू नॉट रिक्वायर अ मटेरियल मीडियम. The waves which do not require a material medium for their propagation, are called electromagnetic waves. नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा, these waves are also produced when current through an AC circuit changes frequently. When current through an AC circuit changes frequently. काय दिलंय आपण? लास्ट पॉइंट काय दिलं? These waves are produced when
करंट थ्रू एन AC सर्किट चेंजेस फ्रिक्वेंटली. AC सर्किट म्हणजे काय असतंय? अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट मध्ये काय असतंय? हा काय 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 होत असते? हा डायरेक्ट करंट काय असतो बघा. यू हॅव ड्रॉन दिस टाइप ऑफ सर्किट्स इन युअर स्कूल. याच्यामध्ये एक रेजिस्टन्स आहे, याच्यामध्ये एक बल्ब पण आहे लाईक दिस. अशी सर्किट बघितलेत. इथे काय लावलेलं असते? दिस इज अ बॅटरी, राईट. दिस इज resistance, this is bulb, and this was a conducting wire. तर ही जी बॅटरी तुम्ही लावतात, तर दिस बॅटरी प्रोव्हाइड्स अ डायरेक्ट करंट, म्हणजे करंट इकडून निघणार आणि दुसऱ्या एंडला पोहोचणार. बट अल्टरनेटिंग करंट जो आपल्या स्विच मध्ये येत असतो, ज्याच्यावरती आपले सगळे अप्लायन्सेस चालतात, तिथे पण अशी बॅटरी लावलेली असते का? नाही. तिथे काय असतं, आपण स्विच चालू केल्याच्या नंतर ते अप्लायन्स चालू होतं, राईट. त्याच्यामध्ये करंट जो असतो दॅट इज नॉट युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल म्हणजे काय की इकडून सुरू झालं तर ह्याच डायरेक्शन मध्ये जात राहणार, जसं डायरेक्ट करंट मध्ये होत असतंय. बट अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होत असतंय, इट इज अ बाय डायरेक्शनल, म्हणजे जे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे दॅट इज गोइंग टू बी बाय डायरेक्शनल. इलेक्ट्रॉन पहिले समोर जाणार, नंतर वापस येणार, पहिले समोर जाणार, नंतर वापस येणार. बाय डायरेक्शन म्हणजे दोन्ही डायरेक्शनल. बाय म्हणजे काय? शांता बाय नाही बरं, BI बाय. बाय डायरेक्शनल. बाय डायरेक्शनल कशामध्ये असतंय? वी हॅव इट इन अल्टरनेटिंग करंट. तर आता इथे बघा, डायरेक्शन चेंज होतीये का याची इलेक्ट्रॉनची? पहिले हा इट वॉज गोइंग फ्रॉम से लेफ्ट टू राइट अँड आफ्टर राइट टू लेफ्ट. तर डायरेक्शन चेंज झाली आहे का? पहिले लेफ्ट टू राइट होतं, आता राइट टू लेफ्ट यायला ना, तर डायरेक्शन चेंज झाली आहे. सो जेव्हा पण एका मुव्हिंग ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज होती, तेव्हा त्याच्यामध्ये कशामध्ये चेंजेस होते, त्याच्या मोशन आठवा जरा. हा जेव्हा डायरेक्शन चेंज होती तर त्याच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज मध्ये चेंजेस येतात? व्हेलॉसिटी चेंज होते. व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे आणखी काय येत असते? ऍक्सेलरेशन येतं. सो व्हेनेवर वी हॅव अ ऍक्सेलरेटेड चार्ज, जेव्हा पण एक चार्ज ऍक्सेलरेट करेल, इट विल प्रोड्यूस अ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. आणि बिकॉज ऑफ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड देयर विल बी प्रोडक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड. आता हे कसं? इसके लिए तुम्हें पढ़ना पड़ेगा 12th स्टैंडर्ड की NCERT. ठीक है, तो दिखाता हूं मैं आपको. बघा आता इथे काय लिहिलेलं आहे? an electric current produces magnetic field and that two current carrying wires exert a magnetic force on each other. आता जेव्हा पण तुम्ही शाळेत शिकलेत का, whenever there is a current passing through a conducting wire, तर काय होत असते? there is a production of magnetic field. बरोबर. तर ती मॅग्नेटिक फील्ड का प्रोड्यूस होत असते? तर एक सांग काय असते, व्हेनेवर वी हॅव अ सिंगल चार्ज, काय बोललो मी? व्हेनेवर वी हॅव अ सिंगल चार्ज इट विल प्रोड्यूस अ इलेक्ट्रिक फील्ड. आता चार्ज आहे, इट विल प्रोड्यूस अ इलेक्ट्रिक फील्ड. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इट विल प्रोड्यूस पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड. एवढं लक्षात ठेवा. तर आता जेव्हा चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललाय तरच करंट फ्लो होणार आहे. तर जेव्हा तो चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतो, तर एका ठिकाणी जर आपण एका पॉइंट वरती जर बघितलं तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड चेंज होतीये का? जेव्हा तो दूर आहे, तशी दूर असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड त्याची कमी राहील.
जस्ट लाईक इलेक्ट्रिक फील्डला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सारखं समजून चाला. तो जेवढा दूर जाईल तेवढी त्याची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कमी होऊन जाईल. आणि जसा जसा तो आता चार्ज जवळ येईल तशी काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड वाढेल. आणि जसा चार्ज पुन्हा दूर चालला जाईल काय होऊन जाईल, इलेक्ट्रिक फील्ड पुन्हा कमी होऊन जाईल. तर मग इलेक्ट्रिक फील्ड फ्लक्च्युएट झाली तिथे. तर बिकॉज ऑफ चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड देर इज अ प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कळालं काय बोललोय मी? जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्ड चेंज करतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते. इथपर्यंत कळलंय? आता पुढे आणखी याच्यामध्ये ट्विस्ट होणार आहे. आता पुढे बघा. हा, वी हॅव सीन दॅट अ मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग विथ टाइम गिव्स राईज टू इलेक्ट्रिक फील्ड. आता तर आपण बघितलं की जे इलेक्ट्रिक फील्ड चेंज केल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असते. हे तर म्हणताय की आता काय, जर मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर काय होतंय, गिव्स राईज टू इन इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज ऑल्सो ट्रू. तिथे काय विचारलंय त्यांनी पुढे, इज दिस कन्व्हर्स ऑल्सो ट्रू? तर दिस इज ऑल्सो ट्रू. आता हे कसं काय, तर याचं एक्सप्लेनेशन इट इज नॉट इवन गिवन इन दिस टेक्स्टबुक. तुमची 12वीची टेक्स्टबुक आहे याच्यामध्ये सुद्धा दिलेलं नाहीये. बट ऐसा होता है, इतना समझ के आगे बढ़ना है हमें. ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं की डज चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड, तर काय म्हणणार, येस. अँड डज चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड, तर काय म्हणणार, येस. ये दोनों भी होता है. आता ते कसं काय, ते खूप क्वांटम मेकॅनिक्स क्वांटम फिजिक्सचा पार्ट झाला. दॅट इज नॉट आस्क इन योर एग्जाम, इवन इन योर 12th बोर्ड्स. वहां पे भी नहीं आएगा. ठीक है. हाँ, तो पुढे काय आहे, डज अँड इलेक्ट्रिक फील्ड चेंजिंग विथ टाइम गिव्स राईज टू मॅग्नेटिक फील्ड. तर काय आहे याचा आन्सर, येस. आज त्यांनी पुढे सांगितलंय, जेम्स क्लार्क मॅक्सवेल आर्ग्यूड दॅट दिस वॉज indeed the case not only an electric field but also time varying electric field generates magnetic field while applying. हे पुढे त्याचं सांगितलेलं आहे काय काय एक्सपेरिमेंट केला त्याच्याबद्दल आहे. पण आपल्याला काय समजायचं होतं याच्यामध्ये फक्त की जर इलेक्ट्रिक फील्ड चेंज केली तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल, आणि जर मॅग्नेटिक फील्ड चेंज केली तर इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल. आणि आपण कोणती वेव्ह शिकतोय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजे ही वेव्ह कशा कशापासून बनली आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही पण कंपोनंट्स आहेत. आता पुढे बघा गंमत काय, याच्यामध्ये तुम्हाला खूप काही विचित्र इक्वेशन्स सिम्बॉल्स वगैरे दिसतील. जस्ट इग्नोर ऑल ऑफ देम. ठीक आहे, ऍटलिस्ट फॉर आवर एनडीए एक्झाम. ठीक आहे. हा, तिथे पुढे काय सांगितलेलं आहे बघा, अ सेट ऑफ इक्वेशन इन्व्हॉल्विंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स अँड देअर सोर्स. तर यांचा सोर्स काय आहे बघा, द चार्ज अँड करंट डेन्सिटीज. दीज इक्वेशन्स आर नोन ॲज. तर द मोस्ट इम्पॉर्टंट प्रेडिक्शन टू एमर्ज फ्रॉम मॅक्सवेल्स इक्वेशन इज द एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्यांनी काय लिहिलेलं होतं, त्यांनी सेट ऑफ इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड पासून त्यांनी काय बनवली आहे, त्यांनी काय प्रूव्ह केलं, एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता इक्वेशन सध्या सोडून द्या, तुमच्या पूर्ण डोक्यावरून जाईल. बिकॉज यू डोंट नो इंटिग्रेशन, यू डोंट नो डिफरन्सिएशन, त्याच्यामध्ये सगळं तेच आहे. ठीक आहे. तर सध्या पुरतं फक्त एवढं धरून चला, जेव्हा इंटिग्रेशन तुमचं वगैरे पुढे होईल 12th मध्ये, तेव्हा तुम्हाला हा पार्ट क्लिअर व्हायला लागेल की नेमकी असं काय केलंय म्हणून. ठीक आहे. सध्या पुरतं फक्त वरून समजा काय आहे, द एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स विच आर कपल्ड टाइम वेरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड दॅट प्रोपोगेट इन स्पेस. काय लिहिलंय त्यांनी, विच आर कपल्ड. कपल्ड म्हणजे काय, सोबत असणं. when two things come together we call it as. तर काय आहे ते, टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. म्हणजे टाइम सोबत वॅरी करणाऱ्या काय आहेत त्या, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स दॅट प्रोपोगेट. प्रोपोगेट म्हणजे काय सांगितलं तुम्ही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं. ट्रॅव्हलिंग, दॅट ट्रॅव्हल इन स्पेस.
The speed of the wave according to this equation turned out to be very close to the speed of light. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आठवतं मी जेव्हा सांगत होतो तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्पीड जी आहे दॅट इज कॉन्स्टंट, फक्त चेंज काय होतंय तर फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची स्पीड किती आली इथे 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड, दॅट इज इक्वल्स टू द स्पीड ऑफ लाईट. आणि त्याच्यानंतर पुढे काय लिहिलं, दिस लीड टू द रिमार्केबल कन्क्लुजन दॅट लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कळलं का बरं? आणि इट इज मेड अप ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट ऍज वेल ऍज मॅग्नेटिक कंपोनंट. आणि दोघांना जेव्हा एकत्र आणलं तर वी गॉट टू नो दॅट दिस फॉर्म्स अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्या वेव्हची स्पीड किती निघून आली, स्पीड ऑफ लाईट. म्हणजे काय समजलं आपल्याला याच्यावरनं की लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि हा तेच लिहिलंय पुढे. पुढे तुम्ही वाचू शकता काय, मॅक्सवेल्स वर्क्स युनिफाईड द डोमेन ऑफ इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड लाईट. म्हणजे काय केलं त्यांनी, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि लाईट या तिघांना काय केलं, युनिफाय केलं. युनिफाय केलं म्हणजे एकत्र आणलं की या तीन गोष्टी जरी वेगळ्या दिसत असतील तर यांना एकत्र आणल्याच्या नंतर या गोष्टी एकच होतात. म्हणून demonstrated the existence of electromagnetic waves. Its technology used by Marconi and others led in due course to the revolution in communication that we are witnessing today. आता हे कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आणि लाईटचा काय संबंध आला हे आता आपल्या टॉपिक मध्ये पुढे कळेल. आपण जे फोनवरती कम्युनिकेशन करतो, वी यूज वायफाय, वी यूज एक्सरेज, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आता पुढे आपल्याला याच्यामध्ये कळतील. इथपर्यंत कळालंय, काय काय कळालेलं आहे ते लिहा आता एकदा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह टाकलेले आहे ना, तर त्याच्यामध्येच पुढे काय लिहायचं पुढे, वेट मी जे सांगाल ते लिहा. हा, magnetic field changing with time gives rise to electric field. Magnetic field changing with time gives rise to electric field. इथे मार्क करू का मी, यहां से यहां तक. लिहिलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन वरती लिहायचं, इलेक्ट्रिक फील्ड चेंजिंग विथ टाइम गिव्स राइट्स टू मॅग्नेटिक फील्ड. क्वेश्चन मार्क इन्व्हॉल्व करायचा नाही. यहां से यहां तक. काय आहे ते, इलेक्ट्रिक फील्ड चेंजिंग विथ टाइम गिव्स राइट्स टू अ मॅग्नेटिक फील्ड. याच्यामध्ये जे लिहिलंय लॉरेन्स फॉर्म्युला, लॉरेन्स फोर्स फॉर्म्युला, याचं सध्याला आपल्याला काहीही इम्पॉर्टन्स नाहीये. हा, नंतर हे लिहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर कपल्ड टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विच नाही लिहायचं, फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर कपल्ड टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स दॅट प्रोपोगेट इन स्पेस.
काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर कपल्ड टाइम वॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स दॅट प्रोपोगेट इन स्पेस. त्याच्यानंतर नेक्स्ट ही हेडिंग, नंतर तेच कंटिन्युएशन मध्ये की द स्पीड ऑफ द वेव्स अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन वगैरे नका लिहू. स्पीड ऑफ द वेव्स इज इक्वल्स टू किती? इज इक्वल टू द स्पीड ऑफ, काय झालं मागचं नाही लिहिलं का? किती वेळ लागतो लिहायला त्याला? पटपट लिहा. त्याच्यानंतर द स्पीड ऑफ द वेव इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं हे 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. बाकी त्यांनी कुठं मेजर केलं, कुठून ऑब्टेन केलं, इट डझंट मॅटर. बाकी काहीच नाही लिहायचं हे खालचं. बाकी फक्त तुम्ही आता समजून घ्या आणि जे लिहिलंय तिथे खाली ते पुढे येणारच आहे. सो यू विल बी नॉट मिसिंग एनिथिंग आउट ऑफ दॅट. हे बघा आता इथे काय लिहिलंय? Maxwell showed that for a logical consistency, Maxwell showed that for logical consistency, a changing electric field must also produce a magnetic field. This effect is of great importance because it explains the existence of radio waves, gamma rays and visible light. लिहायची गरज नाहीये, सगळे येणार आहे पुढे, ठीक आहे. As well as the other forms of electromagnetic waves. To see how a changing electric field gives rise to magnetic field, let us consider the process of charging of a capacitor and applying Ampere's crucial circuital law. आता हे येतंय तुम्हाला क्लोज इंटिग्रेशन. त्याच्यामुळे सांगतोय की सध्या याच्यावरती लक्ष देऊ नका, फक्त मी काय थेअरी सांगतोय तेवढी समजून घ्या, ठीक आहे. मी आता जरी सांगितलं तुम्हाला तर हे असंच का होतंय भाऊ, तर तुम्ही पुन्हा म्हणणार. सो वी विल नॉट जम्प इन टू दॅट. कॅपॅसिटर काय असतंय सध्या काहीच डोक्यात ठेवू नका. जो कुछ भी है आगे आते जाएगा, ठीक है. येस, आता इथून पुढे काय सुरू होणार आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर काय लिहिलंय वाचा. हाऊ आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रोड्युस्ड. तर आता हा आहे प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आता सगळं खाली दिलेलं आहे. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? नायदर स्टेशनरी चार्जेस नॉर चार्जेस इन युनिफॉर्म मोशन. म्हणजे काय आहे? आपला चार्ज जो आहे तो रेस्ट मध्ये पण नाही पाहिजे आपल्याला आणि युनिफॉर्म मोशन मध्ये पण नाही पाहिजे. म्हणजे काय? स्टेडी करंट. स्टेडी करंट म्हणजे कोणता? मी आता सांगितलं युनि डायरेक्शनल करंट. कोणता होता? डायरेक्ट करंट. सो डायरेक्ट करंट कॅनॉट प्रोड्यूस अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ठीक आहे. नायदर स्टेशनरी चार्जेस नॉर चार्जेस इन युनिफॉर्म मोशन कॅन बी द सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे दोन्ही पण आपले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करत नाही. बघा, द फॉर्मर म्हणजे काय? स्टेशनरी चार्ज. द स्टेशनरी चार्ज प्रोड्युसेस ओनली इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. स्टॅटिक म्हणजे काय? स्टेशनरी म्हणजे मी अगोदर पण सांगितलं होतं, एका ठिकाणी थांबलेला किंवा रेस्ट मध्ये असलेला म्हणजे काय? स्टेशनरी. सो इट विल प्रोड्यूस अ स्टेशनरी इलेक्ट्रिक फील्ड. कळालं काय बोललोय? जर एखादा चार्ज रेस्ट मध्ये असेल तर तो तिथनच एकसारखी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत राहील. दॅट विल नॉट चेंज. बट while the latter produces magnetic fields,
लेटर म्हणजे कोणतं, चार्ज इन युनिफॉर्म मोशन. हे काय प्रोड्यूस करेल, फक्त मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. बट हाऊ एव्हर डू नॉट व्हॅरी विथ टाइम. तर ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही कशी राहील, दिस विल बी कॉन्स्टंट विच विल नॉट चेंज विथ टाइम. कोणती मॅग्नेटिक फील्ड, प्रोड्युस्ड बाय चार्जेस इन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मधले जे चार्जेस असतील दॅट विल प्रोड्यूस अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. कळाले, दे विल नॉट प्रोड्यूस अ वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. आपल्याला वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड का पाहिजे मग, बिकॉज तुम्ही लिहा, हे वाचा, स्टेटमेंट वाचा, काय लिहिलंय तुम्ही, 2 स्टेटमेंट लिहिलेत. हा, टाइम वॅरिंग. टाइम वॅरिंग म्हणजे काय, टाइम सोबत चेंज होणारी. बट दिस इज नॉट चेंजिंग. अँड फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वी नीड चेंजिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आता कशी ते येईल पुढे, बट ऐसा ही है असं समजून पुढे चला. फक्त सगळं पिक्चर क्लिअर होईल पुढे की असंच का बरं आहे आणि तसंच का नाही. बट फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वी नीड टाइम वॅरिंग मॅग्नेटिक ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक फील्ड. त्या चेंज होणाऱ्या पाहिजे. बट अ चार्ज इन युनिफॉर्म मोशन विल प्रोड्यूस अ कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. जी आपल्याला पाहिजे का, नाही. वी नीड अ वॅरिंग मॅग्नेटिक फील्ड ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक फील्ड. तर हे लिहून घ्या एकदा, स्टेटमेंट लिहा. नेक्स्ट पॉइंट वरती की स्टेशनरी चार्जेस प्रोड्यूस, स्टेशनरी चार्जेस प्रोड्यूस, मी जे सांगतोय ते लिहा. स्टेशनरी चार्जेस प्रोड्यूस ओनली इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. ओनली इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे काय सांगितले मी, की रेस्ट मध्ये जेव्हा चार्ज असेल तो त्याच्या जागेवरनं एक फिक्स्ड अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत राहील विच विल नॉट चेंज. त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट मध्ये लिहा कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड. कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड हा सगळा पार्ट तुमच्या 12चा आहे. बट आपल्या सिलेबस मध्ये आहे म्हणून आपल्याला फक्त थेअरी माहिती करायची की नेमकी आहे काय. कळलं इथपर्यंत, की एक स्टेशनरी चार्ज काय प्रोड्यूस करेल, अ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड. आणि नेक्स्ट पॉइंट वरती लिहा काय, चार्जेस इन युनिफॉर्म मोशन. चार्जेस इन युनिफॉर्म मोशन, चार्जेस इन युनिफॉर्म मोशन प्रोड्यूस कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. चार्जेस इन युनिफॉर्म मोशन प्रोड्यूस कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. त्याला काय झालं, हा. तर आता बघा इथपर्यंत लिहिलंय, इथपर्यंत समजलंय काय आहे. तर की मॅग्नेटिक फील्ड विच डू नॉट व्हॅरी विथ टाइम. तर आपल्याला दोन्ही पण टाइम सोबत व्हॅरी होणाऱ्या पाहिजे होत्या. तर कंडिशन सॅटिस्फाय होती का इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी, नाही. मग आता पुढे काय म्हणलं त्यांनी बघा, इट इज अन इम्पॉर्टंट रिझल्ट ऑफ मॅक्सवेल्स थेअरी दॅट ऍक्सलरेटेड चार्ज रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता जर चार्ज रेस्ट मध्ये पण नसेल आणि युनिफॉर्म मोशन मध्ये पण नसेल तर तिसरा केस काय उरतो, इट विल बी इन ऍक्सलरेटेड मोशन ओनली नाव. तर ऍक्सलरेटेड मोशन मध्ये जेव्हा असेल तेव्हाच आपलं काय प्रोड्यूस होणार आहे, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. पण आता ऍक्सलरेट झाल्याच्या नंतर असं काय करतं ते, आता ते पुढे दिलंय बघा. द प्रूफ ऑफ दिस बेसिक रिझल्ट इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक. की ऍक्सलरेटेड चार्जच का प्रोड्यूस करेल तर हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. बट ते प्रोड्यूस कसं होतं ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, की यही क्यू याचं उत्तर नाहीये, बट यही कैसे याचं उत्तर आहे. ठीक आहे, बट वी कॅन एक्सेप्ट इट ऑन द बेसिस ऑफ रफ क्वालिटेटिव्ह रिझनिंग. म्हणजे असं होतं आहे एवढं समजून आपल्याला आता सध्या पुरतं पुढे टाकायचं आहे. ठीक आहे, नंतर कन्सिडर अ चार्ज ऑसिलेटिंग. ऑसिलेटिंग म्हणजे काय, आता पुन्हा टू अँड फ्रो मोशन, और वी कॅन ऑल्सो से दॅट इफ इट इज इन सर्क्युलर मोशन. जर तुम्ही सर्क्युलर मोशन
तर एक मोशन असं होतंय आणि त्याला तुम्ही खालून बघताय, ठीक आहे, एक मोशन असं होतं आणि तुम्ही इकडनं बघताय, तर हाऊ यू विल सी दॅट मोशन इज लाईक दिस, असंच दिसेल का? तर सपोज मी एक वाटी ठेवली इथे आणि वाटीवरती मी असं बोट फिरवतोय आणि तुम्ही एक्झॅक्ट समोरून बघताय, तुम्हाला काय दिसेल की माझं बोट तर फक्त असं फिरतंय, ऑसिलेटिंग झालंय ते, इवन इफ इट इज सर्क्युलर. कळतंय मी काय बोललो? तर आता जर वाटीवरती मी जर असं हात फिरवतोय आणि तुम्ही जर एक्झॅक्टली समोरून बघितलं तर काय दिसेल? बोट तर फक्त असं असं फिरतंय, राईट? सो इट इज ऑल्सो अ ऑसिलेटिंग मोशन विथ सम फ्रिक्वेन्सी. आता ऑसिलेटिंग मोशन जर असेल तर फ्रिक्वेन्सी येणारच, एवढं तर साहजिक आहे. अँड ऑसिलेटिंग चार्ज इज एन एक्झाम्पल ऑफ एक्सेलरेटिंग चार्ज. मी अगोदरच बोललो होतो, डायरेक्शन चेंज झाली, आपण हे सुद्धा लिहिलेलं आहे. जर एखाद्या ऑब्जेक्टचे आपल्याला एक्सेलरेशन चेंज करायचं आहे किंवा वेलोसिटी चेंज करायचं असेल तर वी कॅन चेंज इट स्पीड और डायरेक्शन. तर आता इथे काय डायरेक्शन चेंज होतीये. सो दिस प्रोड्युसेस अन ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड इन स्पेस. ऑसिलेटिंग म्हणजे काय? चेंज होणारी. सो द ऑसिलेटिंग चार्जनी काय प्रोड्यूस केलंय? ऑसिलेटिंग, कुठे गेलं? ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जर तो हलतोय तर जसं तो हलतोय तशी तशी त्याची इलेक्ट्रिक फील्ड एका कॉन्स्टंट पॉइंट पासून, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की जर तो इथं आहे तर त्याची इलेक्ट्रिक फील्ड इथून इथपर्यंत जाताना ज्या पॉइंट वरती कंटिन्युअसली चेंज होत राहील. मी अगोदर पण सांगितलं होतं, जेव्हा तो दूर होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखं त्याला कन्सिडर करा, इथून त्याची फील्ड कमी आहे. जेव्हा तो एकदम सेंटरला येईल मॅक्सिमम होईल आणि पुन्हा काय होईल? कमी होईल. आता पुन्हा तो ऑसिलेट करतोय, मीन्स इट इज गोइंग हिअर फ्रॉम देअर अँड कमिंग बॅक टू दिस पॉइंट. सो इथून वाढली, कमी झाली, पुन्हा वाढली, आता पुन्हा कमी झाली. कळतंय? चेंज होती इलेक्ट्रिक फील्ड आता कंटिन्युअसली. इलेक्ट्रिक फील्ड दुसरं काहीच नका समजू, कन्सिडर इट ॲज युअर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. जे आपण बघितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन, जसं जसं दूर जाणार तसं तसं काय होणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार. सो इथून इकडे गेलं, इथे वाढलं, पुन्हा कमी झालं, पुन्हा वाढलं, पुन्हा कमी झालं. सो काय होतंय? वी आर गेटिंग एन ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड ॲट वन पॉइंट विच प्रोड्युसेस अँड ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड काय होत होतीये? ऑसिलेट होतीये, इलेक्ट्रिक फील्ड चेंज होतीये. आणि आपण सगळ्यात पहिले दोन स्टेटमेंट लिहिले की चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अँड चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. इथे काय झालं? इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झाली बिकॉज ऑफ ऑसिलेटिंग चार्ज, आणि बिकॉज ऑफ दिस ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड देयर इज अ प्रोडक्शन ऑफ ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड. कळतंय? लिहिलंय ना? स्टेटमेंट वाचा पूर्ण, वरपासून कालपर्यंत वाचत द्या. काय काय लिहिलंय सगळं वाचत द्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या खाली काय काय लिहिलंय तर, कारण त्याच्याशिवाय नाही समजणार. करा एकदा, रीड करा पूर्ण व्यवस्थित. एकदा वाचून नसेल समजलं, वापस एकदा वाचा. काय वाचलंय सगळ्यात पहिला पॉइंट? दोघं पण वाचू. हाँ, magnetic field changing with time gives rise to a electric field and electric field changing with time gives rise to magnetic field. तो oscillate करते म्हणजे काय होता? It is changing. The changing electric field is producing magnetic field and ही जी changing magnetic field आहे ही काय प्रोड्यूस करेल आता? पुन्हा इलेक्ट्रिक फील्ड, आणि इलेक्ट्रिक फील्ड पुन्हा चेंज व्हायला लागेल. सो चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्युसिंग नाव चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. हे दोघं एकमेकांना कंटिन्युअसली प्रोड्यूस करत राहणार. दिस विल नेव्हर एंड. आपण म्हणतो ना की लाईट थांबत नाही म्हणून. कधी लाईट एकदा पास झाली तर टिल द टाइम इट डज नॉट गेट्स रिफ्लेक्टेड और ऑब्स्ट्रक्टेड बाय एनी लाईट इट विल ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. बरोबर का? तर हे का बरं आहे? तर बिकॉज ऑफ दिस. कारण चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड and changing magnetic field produces changing
इलेक्ट्रिक फील्ड, आणि दोघंही कंटिन्युअसली चेंज होत राहतात आणि एकमेकांना प्रोड्यूस करत राहतात. कळालंय? नसेल कळालं तर एकदा पुन्हा वाचायचं, ते त्या नोट्सच्या पलीकडे काही नाहीये. ठीक आहे, तर कुठपर्यंत लिहिलं आपण? लास्ट पॉइंट काय लिहिलंय? ओके, तर मग पुढे लिहायचं काय? दॅट ऍक्सलरेटेड चार्जेस रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. एक लाईन सोडून लिहा. काय? ऍक्सलरेटेड चार्जेस प्रोड्यूस रेडिएट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि रेडिएशन शिकलोय आपण. अरे शिकलोय की नाही? काय असते रेडिएशन? भूला विसरलेलं गॅस. ट्रान्समिशन ऑफ हीट होतं त्याच्यामध्ये. आपण वी वर स्टडिंग ट्रान्समिशन ऑफ हीट. इथे ट्रान्समिशन ऑफ एनर्जी होणार आहे. ट्रान्समिशन ऑफ एनर्जी विदाउट लुझिंग द एनर्जी इन द इंटरव्हेनिंग मीडियम. मधल्या मीडियम मध्ये एनर्जी वाया जाणार नाही इन केस ऑफ रेडिएशन. काय लिहिलंय आपण आता? ऍक्सलरेटेड चार्जेस प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता हे सगळं सोडून द्यायचं. हा, नेक्स्ट पुढे काय आहे? कन्सिडर ऑसिलेटिंग चार्ज. हा, हे लिहा. ऑसिलेटिंग चार्ज ब्रॅकेट मध्ये लिहायचं एक्झाम्पल ऑफ ऍक्सलरेटेड चार्ज. ऑसिलेटिंग चार्ज ब्रॅकेट मध्ये एक्झाम्पल ऑफ ऍक्सलरेटिंग चार्ज. ऑसिलेटिंग चार्ज आणि ब्रॅकेट मध्ये एक्झाम्पल ऑफ ऍक्सलरेटिंग चार्ज. एक ऑसिलेटिंग चार्ज काय आहे? इट इज एक्झाम्पल ऑफ ऍक्सलरेटेड चार्ज. आणि मी सांगितलं ऍक्सलरेटेड का बरं? बिकॉज इट्स डायरेक्शन इज चेंजिंग. डायरेक्शन चेंज केल्यामुळे काय होतंय? ऍक्सलरेशन चेंज होतंय. प्रोड्युसेस अन ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. Produces an oscillating electric field in space. Which produces an oscillating magnetic field. Which produces an oscillating magnetic field. आणि हे असं इथपर्यंत द्या. आगे भी लिखो, यहां से यहां तक. अरे यार, डॉट्स कनेक्ट होता आहेत का? कि चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड मैग्नेटिक फील्ड का प्रोड्यूस करती है, मैग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड का प्रोड्यूस करती है. दोघं चेंज होत आहे म्हणून दोघं एकमेकांना प्रोड्यूस करताय. झालं का इथपर्यंत? रिजनरेट इच अदर पर्यंत लिहून. नेक्स्ट काय लिहायचंय? ही लाईन सोडून द्यायची. वेव्ह प्रोपोगेट थ्रू द स्पेस, हे आपण ऑलरेडी लिहिलंय. नेक्स्ट काय लिहायचंय? द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह नॅचरली इक्वल्स द फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेटिंग चार्ज. लिहा. द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह
किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या ऐवजी EM वेव सुद्धा लिहू शकतात तुम्ही. कैपिटल E कैपिटल M, उतना ही तुम्हारा टाइम बच जाएगा. The frequency of electromagnetic waves or EM wave naturally equals the frequency of oscillating charge. The frequency of electromagnetic wave naturally equals the frequency of oscillating चार्ज. तर आता याचा काय संबंध आहे या फ्रिक्वेन्सीचा आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा, तर आपण हे सुद्धा आता पुढे बघणार आहे. लिहिलं इथपर्यंत. Then we still have one line which says that the energy associated with the propagating wave comes at the expense of the energy of the source, the accelerated charge. तर काय आहे एनर्जी असोसिएटेड विथ द प्रोपोगेटिंग वेव्ह. आपण काय लिहिलं होतं, वेव्ह जेव्हा आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते तर व्हॉट ऑल थिंग्स डज इट कॅरी, प्रेशर, एनर्जी, सगळं कॅरी करते. तर ती एनर्जी जी ती वेव्ह कॅरी करणार आहे ती कुठून येते, द एक्सपेन्स ऑफ एनर्जी ऑफ द सोर्स. जी सोर्सची एनर्जी आहे तीच पुढे प्रोपोगेट होतीये. तर ती एनर्जी कोण प्रोव्हाइड करतंय, तर ऍक्सलरेटेड चार्ज. जोपर्यंत चार्ज ऍक्सलरेटेड राहील तोपर्यंत आपली वेव्ह एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत राहील. आणि वेव्ह कोणती एनर्जी घेऊन जाणार आहे, तर त्या ऍक्सलरेटेड चार्जची एनर्जी घेऊन जाणार आहे. लिहिलंय ना, वेव्ह कॅरी प्रेशर अँड एनर्जी विथ देम. तर ती एनर्जी आता कुठून येणार आहे, ऍक्सलरेटेड चार्ज म्हणून. ओके. हा, तर फ्रॉम द प्रिसिडिंग डिस्कशन म्हणजे आतापर्यंतचे आपण जे डिस्कशन केलं, इट माइट अपियर इझी टू टेस्ट द प्रेडिक्शन दॅट लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आतापर्यंत इतकं तर समजलंय की लाईट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. वी माइट म्हणजे समजलं जरी नसेल तर आता इट्स योर प्रॉब्लम कि आपको नहीं समझ आया, बट इतने इसमें तो आपको समझ में आना चाहिए असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. We might think that all we needed to do was to set up an AC current, AC circuit. AC circuit का बरं? Because AC circuit मध्ये आपल्याकडे असतंय ऑसिलेटिंग चार्ज. मी दाखवलं होतं तुम्हाला, बाय डायरेक्शनल AC करंट जो पुढे पण जाणार मागे पण येणार. आपल्याला ऍक्सलरेटेड चार्जेस पाहिजे होता, ऑसिलेटिंग चार्ज जो पुढे जाणार मागे येणार. तर एसी करंट मध्ये सुद्धा सेम गोष्ट होत असते. मी बाय डायरेक्शनल लिहिलो तर युनिडायरेक्शनल, बाय डायरेक्शनल. तर ये सेम चीज काय, ऑल वी नीडेड टू डू वॉज टू सेट अप एन एसी सर्किट इन विच द करंट ऑसिलेट्स ऍट द फ्रिक्वेन्सी ऑफ विजिबल लाईट. म्हणजे जेवढी विजिबल लाईटची फ्रिक्वेन्सी आहे तेवढ्या लाईटनी जर आपण त्या चार्जला ऍक्सलरेट करून दिलं किंवा ऑसिलेट करायला लावलं तर काय होईल, आपल्याला विजिबल लाईट भेटायला लागेल. तुम्ही लिहिलंय, लास्ट पॉइंट लिहिलाय हा वाला, कुठे गेलं, द फ्रिक्वेन्सी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नॅचरली इक्वल्स द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग चार्ज. तर ह्या चार्जला जर आपण आपल्या विजिबल लाईटच्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट करायला लावून दिलं तर विजिबल लाईट प्रोड्यूस होईल असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ काय झाला, एक एक करून तुमचे तोंड फार भारी झालेले यार. साला ये क्या ही हो रहा है आज भाई, ये क्या हो रहा है ना. द फ्रिक्वेन्सी ऑफ द, बघा इकडे लक्ष द्या फक्त, मी काय बोलतोय 2-4 वाक्य मी काय बोलतोय नीट माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या बोलण्यावर जरी समजत नसेल तर इथे काय लिहिलंय ते वाचा. ठीक आहे. काय म्हणलं यांचं, द फ्रिक्वेन्सी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नॅचरली इक्वल्स द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग चार्ज. म्हणजे एक ऑसिलेटिंग चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, बरोबर. तर ती वेव्ह जी जर प्रोड्यूस होतीये तर इट विल हॅव सम फ्रिक्वेन्सी. जर एक चार्ज ऑसिलेट करतोय तर त्या चार्जला पण एक ऑसिलेटिंगची फ्रिक्वेन्सी असेल.
तर ही जी वेव्ह प्रोड्यूस झाली आहे आणि ह्या ऑसिलेटिंग चार्जची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या दोघं इक्वल होणार आहे. काय झालं नाही असं का तोंड करायला? ठीक आहे, इतकं कळालं की ह्या वेव्हची फ्रिक्वेन्सी या ऑसिलेटिंग चार्जच्या फ्रिक्वेन्सीच्या इक्वल होऊन जाईल. तर कुठे गेलं आपलं हे असं याच्यात असलं की मला समजत नाही. हा, एसी सर्किट पाहिजे आपल्याला. अल्टरनेटिंग करंट, मी अल्टरनेटिंग करंट आता सांगितलं. चार्ज त्याच्यामध्ये टू अँड फ्रो असतोय. डायरेक्ट करंट जर असेल तर इधर से निकला सीधा उधर. आणि एसी करंट मध्ये काय असते, इट इज बाय डायरेक्शनल, पुढे पण जाणार मागे पण येणार. मीन्स इट इज ऑसिलेटिंग ऍट इट्स ओन प्लेस. तर जर तो ऑसिलेट करतोय तर इट विल प्रोड्यूस अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ऑसिलेटिंग चार्ज प्रोड्युसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आताच बघितलं आपण. जर चार्ज ऑसिलेट करतोय तर इट विल हॅव सम फ्रिक्वेन्सी. तर ती फ्रिक्वेन्सी या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या इक्वल होऊन जाईल. तर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की जर आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करायची आहे विच इज अ लाईट, विजिबल लाईट, तर आपल्याला एवढ्या फ्रिक्वेन्सीची एक ऑसिलेटिंग चार्ज लागेल फक्त एक एसी करंट मध्ये. कळालं मी काय बोललो? आता जर आपल्याला विजिबल लाईट प्रोड्यूस करायचं आहे तर विजिबल लाईटची काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल. तर आपल्या त्या एसी करंट मध्ये आपल्याला जो करंट फ्लो होणार आहे त्याचं ऑसिलेशन जे आहे ते त्या विजिबल लाईटच्या फ्रिक्वेन्सीच्या इतकं करून टाकायचंय, आपल्याला विजिबल लाईट भेटून जाईल. बट तसं पॉसिबल नाहीये. बघा काय म्हणलं इथे, वी माइट थिंक दॅट ऑल वी नीडेड टू डू वॉज टू सेट अप अन एसी सर्किट in which the current oscillate at the frequency of visible light, say yellow light. But alas म्हणजे काय? But shed. तसं नाहीये. This is not possible. The frequency of yellow light is about 6 into 10 to the power 14 hertz. आठवतंय फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे? हर्ट्स. While the frequency that we get with modern electronic circuits is hardly about 10 to the power 11 hertz. म्हणजे आपण 10 to the power 14 hertz पर्यंत आजपर्यंत पोहोचलोच नाहीये. So producing visible light through an AC circuit is not possible. कळालंय? पण वी कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बट नॉट विजिबल लाईट. तुम्ही म्हणणार मग एक्सरे तर कसं प्रोड्यूस होतं, बाकीच्या वेव्स कशा प्रोड्यूस होत आहे? तर इट इज डिपेंडंट ऑन द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, जशी फ्रिक्वेन्सी चेंज होती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा चेंज होतात. ते आपण पुढे बघणार आहे. सब ऐका, रुको जरा. मला जेवढं आलंय तेवढं सुधरत नाही म्हणा, आहे ना. अजून काय वाढणे बघत आम्ही यायची. ओके. इथे बघा वरती काय लिहिलंय. हा, दिस इज वाय द एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हॅड कम टू इन लो फ्रिक्वेन्सी रिजन द रेडिओ वेव्ह रिजन. रेडिओ वेव्हच्या फ्रिक्वेन्सी कशा असतात? कमी असतात. दीज आर लो फ्रिक्वेन्सी. आणि ह्या ज्या रेडिओ वेव्हज आहेत, दीज रेडिओ वेव्हज आर यूज इन युअर रेडिओ प्रोपोगेशनचे. रेडिओ घरी ऐकतात, रेडिओ FM वगैरे, त्याच्यामध्ये तुमच्या रेडिओ वेव्हज यूज केल्या जातात. तुमचं जे घरचं रिमोट असतंय, रिमोटनी टीव्ही ऑपरेट करतात, तर त्या रिमोट मध्ये सुद्धा तुमचं रेडिओ वेव्हज असतात. पुढे वाचू शकता काय काय बघा पुढे. हा, हर्ट सक्सेसफुली एक्सपेरिमेंटल टेस्ट ऑफ Maxwell's theory created a sensation and spark of other important works in the field. म्हणजे त्यांनी काय केलं, हर्ट्सनी काय केलं, आणखी त्याच्यामध्ये काड्याकुटाने करून बघितलं काय काय होतंय. तर
त्याच्यामध्ये काय झालं, स्पार्क ऑफ अदर इम्पॉर्टंट वर्क्स इन द फील्ड, म्हणजे दुसरे इम्पॉर्टंट वर्क सुद्धा तिथून पुढे सुरू व्हायला लागले. 2 important achievements in this connection deserve mention. 7 years after Hertz, Jagdish Chandra Bose, working at Calcutta, succeeded in producing and observing electromagnetic waves of much shorter wavelength. जर वेवलेंथ कमी केली तर काय वाढत असतंय, फ्रिक्वेन्सी वाढत असतीये. सो कमी वेवलेंथ असताना त्यांनी काय केलं, फ्रिक्वेन्सी वाढवली, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी वेव्स ही वॉज एबल टू प्रोड्यूस. कोण? जगदीश चंद्र बोस. His experiment like that of Hertz was confined to the laboratory, म्हणजे लॅब मध्येच ते पॉसिबल होतं, सगळीकडे पॉसिबल नव्हतं. लाईक चलो अब तो बनाना किधर भी बना ले, असं नाही, मॅगी सारखं नव्हतं ते. ठीक आहे, कुठं पण बनवली. ऍट अराउंड द सेम टाइम Marconi in Italy followed Hertz's work and succeeded in transmitting electromagnetic waves over distances of many kilometers. मार्कोनी कशामध्ये सक्सेस झाला? इन ट्रान्समिटिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, म्हणजे त्यांनी हे शोध लावला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह खूप दूर पर्यंत जाऊ शकता, ओव्हर किलोमीटर्स. Marconi's experiment marks the beginning of the field of communication using electromagnetic wave, म्हणजे जे कम्युनिकेशन आज आपण पॉसिबल आहे युजिंग फोन्स अँड रेडिओ वेव्स, ते कशामुळे झालं? आपलं मॅर्कोनीने ते शोध लावला की काय, दिस कॅन ट्रॅव्हल थ्रू किलोमीटर्स, आणि दूर पर्यंत जर ट्रॅव्हल करत असेल तर द कम्युनिकेशन इज पॉसिबल फॉर अस. ठीक है. आता ते कसं काय, ह्याच्यामध्ये तुमको इंजीनियरिंग करनी पड़ेगी ENTC ब्रांच में, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, की टेलिकम्युनिकेशन कसं पॉसिबल आहे युजिंग दीज वेव्स. तुम्हाला इंजिनिअरिंग करायची का? आता नाही, आता फक्त 12वी काढायची तुम्हाला सध्याला, अँड गेट इन टू NDA शुड बी युअर मेन गोल. ठीक आहे. तर जगदीश चंद्र बोस यांनी काय केलं, ही वॉज एबल टू प्रोड्यूस wavelength of much electromagnetic waves of much shorter wavelength, आणि ह्या शॉर्टर वेव्हलेंथ नंतर खूप जास्त डिस्टन्सेस पर्यंत ट्रॅव्हल होऊ शकतात. या दोघांना मिळून आपल्याला काय कळालं की कम्युनिकेशन इज पॉसिबल युजिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मला माहिती है दिस इज समथिंग, यही पार्ट होता है फिजिक्स का जिसमें सब लोग कैसे मुंह देखने लायक हो जाते हैं, साला ये हो ही क्या रहा है, ऐसा हो ही कैसे सकता है, हमने तो आज तक नहीं देखा, है ना. अरे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे, आता काय रिमोट मधून जी वेव निघती ती त्या तुमच्या सेटअप बॉक्स पर्यंत कशी जाते हे तुम्हाला दिसते का? नाही ना. बट ऐसा होता है, यही समझना पड़ता है कि अगर ऐसा हो रहा है तो हो ही रहा है भाई, त्याला नाही करू शकत. आता एखादी वायर दिली तुम्हाला, याच्यातनं करंट पास होतोय, करंट दिसतोय का तुम्हाला? नाही. मग काय करायचं? हात लावून बघायचं, करंट आहे की नाही, आहे ना. असं करता का? नाही ना. जर सांगितलंय करंट जातोय, जातोय, हात लावून नाही बघायचं, आहे ना. सेम थिंग आहे की असं होतंय, इट इज हॅपनिंग, ऐसा हो रहा है तो ऐसा ही हो रहा है. त्यांनी सांगितलं, या टेक्स्ट बुक मध्ये आम्ही सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकत. बस झालं आजच्यासाठी इतकं. उद्या येताना जेवढं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मी लिहून दिलेलं आहे तेवढं कंपल्सरीली वाचून यायचं. जर ते वाचून नाही आले तर उद्या पुन्हा बाउन्सर जाणार, भाई ये क्या हो रहा है म्हणून. ठीक आहे. बघितलं ना अर्पित बालाचं, भाई ये क्या हो रहा है ना, तसं होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. तसं होऊ नाही म्हणून आपल्याला काय करायचं, उद्या येताना एकदा पुन्हा ते वाचून या, आणि जेवढे इम्पॉर्टंट होतं, जेवढे मोठे ते 5-7 पेजेस होते, त्या 5-7 पेजेसचं जे मेन इम्पॉर्टंट क्रक्स होतं मी तेवढंच लिहून दिलंय तुम्हाला, आणि तेवढं जरी समजलं तुम्हाला, स्टिल इट इज मोर दॅन सफिशियंट. जेव्हा तुम्हाला वापस येईल हे 12वी मध्ये, तो तब मेरे को याद करने का भाई शिकायत आ गई है. ठीक है, आज आपण इथेच थांबू.